आटपाडी येथे दिनांक 17 मार्च 2019 रोजी आयोजित लोक अदालतीमध्ये लोकांनी अभूतपूर्व प्रतिसाद नोंदवून लोकन्यायालय यशस्वी केले। सदर लोक अदालतमध्ये वादपूर्व एकूण 1185 प्रकरणे, दिवाणी दावे 22 प्रकरणे व फौजदारी 28 प्रकरणे अशी एकूण 1235 प्रकरणे व तडजोडीने मिटवण्यात आली। सदर प्रकरणांच्या मधून 34,21,225 इतकी मोठी रक्कम वसूल करण्यात आली। या प्रसंगी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश अमित सिंह माने यांनी उपस्थितांना जास्तीत जास्त प्रकरणे मिटवण्याचे आवाहन केले। दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश A.N. माने, सहदिवाणी न्यायाधीश J.R. घाडगे, पंचायत समितीचे कक्ष अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर, विस्तार अधिकारी P.M. शिंदे साहेब, वकील संघटनेचे अध्यक्ष N.N. निचळ, उपाध्यक्ष S.R. कदम, ॲडव्होकेट C.P. शेलार, C.V. जाधव, K.D. भिंगे, R.R. इनामदार, S.V. पाठक, M.U. भोसले, N.I. पटेल, R.S. पाटील, A.D. वसेकर, V.B. ओलेकर, V.S. दाणी, S.V. लाळे, J.M. महामुनी, P.D. जेडगे, V.B. सावंत, P.B. देशमुख, सतीश देशमुख, दिवाणी न्यायालयाचे सहाय्यक अधीक्षक V.B. पाटील तसेच सर्व तालुक्यातील ग्रामसेवक, पदाधिकारी व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते। यावेळी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला। तसेच लोक अदालत यशस्वी करण्याकरता विशेष प्रयत्न केले। लोक अदालत प्रसंगी पॅनल मेंबर म्हणून ॲडव्होकेट सचिन सातपुते तसेच ॲडव्होकेट A.M. आत्तार यांनी काम पाहिले, तर सामाजिक कार्यकर्ते म्हणून सुमनताई बोराडे आणि ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अरविंद चांडवले यांनी काम पाहिले। लोक अदालत प्रसंगी सूत्रसंचालन ॲडव्होकेट सचिन सातपुते यांनी केले। आभार ॲडव्होकेट R.V. कुलकर्णी यांनी मानले। कार्यक्रमाचे संयोजन तालुका विधी सेवा समितीचे व्यवस्थापक अधिकराव घाडगे यांनी केले। प्रशांत देशमुख सह मी हेमंत पेंडसे, BGB TV मराठी, आटपाडी।